नमस्कार जयशिवराज शेतकरी मित्रांनो गेल्या मागच्या एका महिन्यापूर्वी राज्याचं एक अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलेलं होतं। त्याच्यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून त्या अर्थसंकल्पात बरेच काही निर्णय घेण्यात आले होते। त्याच्यापैकी एक मुख्य निर्णय म्हणजेच की शेतकऱ्यांसाठी जे की सोयाबीन आणि कापूस या पिकांसाठी राज्य शासनाने हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देण्याचं ठरवलेलं होतं। म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांचे 2023 खरीप हंगामामधील सोयाबीन असो किंवा कापूस असो या पिकाचे जास्तीत जास्त नुकसान झाल्यामुळे त्यालाच अनुसरून राज्य शासनाने एक घोषणा केली होती की सोयाबीन आणि कापूस या पिकांसाठी आर्थिक मदत म्हणून शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपयाची मदत देण्याचं ठरलं होतं। आणि ते आता त्याचं जे की 8 ऑगस्ट 2024 रोजी एक GR पण निर्गमित करण्यात आलेलं आहे। त्याच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की आता शेतकऱ्यांना ती म्हणजेच की हेक्टरी 5,000 रुपये मदत लवकरच DBTच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आधार लिंक खात्यामध्ये म्हणजेच की देण्यास सुरुवात होईल। परंतु शेतकरी म्हणून ते जेवढं तुम्हाला समजून घेतलं असेल किंवा तुम्हाला दिसत असेल की तेवढे साहजिक नाही। त्याच्याकरता तुम्हाला काही कामे करावं लागणार आहे, काही प्रोसेस करावं लागणार, म्हणजेच की एक अर्ज म्हणजेच की ऑफलाईनमध्ये तुम्हाला CSC सेंटरला जाऊन एक अर्ज भरावा लागणार आहे। त्या अर्जामध्ये तुमचं सर्व काही जे पीक पाणीद्वारे तुम्ही जे सर्व काही नोंद केली होती त्या माध्यमातून सर्व काही माहिती सबमिट करावं लागणार आहे। ज्यावेळेस तुमचा अर्ज ज्यावेळेस तुमच्या जे की जिल्ह्याचे कृषी सहाय्यक यांच्याकडे पाठवण्यात येईल आणि त्यांची सही आणि त्यांचा स्टॅम्प सिक्का घेऊन त्याच्यानंतर तो अर्ज पुढील प्रोसेस करता जे की पुढे पाठवण्यात येईल आणि त्याच्यानंतर तुमचा अर्ज अप्रूव्हल झाल्याच्या नंतरच तुमच्या काही दिवसाच्या बाद तुमच्या अकाउंटमध्ये ती जी काही पैसे म्हणजे हेक्टरी 5,000 रुपये रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये येईल। तर शेतकरी म्हणून आपण ह्या व्हिडिओमध्ये तेच जाणून घेणार आहोत की तुम्हाला तो अर्ज कसा करायचा आहे, सर्व काही माहिती म्हणजेच की अर्जाकरता कोणते कोणते डॉक्युमेंट कोणते कोणते कागदपत्र तुम्हाला भरावं लागणार आहे, पीक विम्याची पावती वगैरे सर्व काही संदर्भातली सर्व काही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या। त्याकरता व्हिडिओ मात्र नक्कीच शेवटपर्यंत बघा। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन आलं तर चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा। तर आपण GRच्या पेजवरती जाऊया आणि संपूर्ण काय माहिती सविस्तर जाणूया। तर शेतकरी मित्रांनो आपण इथे या पेजवरती बघू शकतात की महाराष्ट्र शासनाचा कृषी पशुवर्धन संवर्धन याचं एक GR इथे निर्गमित करण्यात आलेलं आहे। जे की बघू शकता 8 ऑगस्ट 2024 रोजी हा GR जे की इथे निर्गमित करण्यात आलेला आहे। तर शेतकऱ्यांना खालील काही त्याची जे की आपण विषय बघू शकता GRचा विषय मला थोडक्यात मी इथे टिक मार्क करून दाखवतो। जे की आपण हा विषय बघू शकता शेतकरी मित्रांनो की सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एक अर्थसहाय्य देण्याबाबत हा संदर्भ आहे आणि कृषी व पदम विभाग शासन निर्णय म्हणजेच की क्रमांक दिनांक 19 जुलै 2024 रोजी हा जे अर्ज करण्यात आलेला होता त्याचाच हे जे शेतकरी मित्रांनो हे एक GR आहे। तर आपण सविस्तर माहिती खाली जाणून घ्यावी काय काय तुम्हाला प्रोसेस करावी लागणार आहे ती। तर शेतकरी म्हणून आपण थोडक्यात ही माहिती बघू शकतात की महोदय उपरोक्त विषयाबाबत संदर्भ दिन शासन निर्णयान्वये राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील पीक पाणीवरील नोंदीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। या अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ म्हणजेच की हस्तांतरणाच्या DBT माध्यमातून होणार आहे। जे की आपण व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं त्या अनुषंगाने म्हणजेच की अनुज्ञेय अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधार संबंधी माहितीचा वापर करण्याबाबत त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या संमतीपत्राचा नमुना तसेच सामायिक खातेदारांच्या बाबतीत एकाच म्हणजेच की खातेदारासह अर्थसहाय्य वितरित करण्याच्या अनुषंगाने म्हणजेच की द्यायच्या ना हरकत पात्राच्या नमुन्यासोबत जोडून पाठवण्यात येत आहे। तर त्याचबरोबर शेतकऱ्यांना तुम्हाला अर्ज कसा करायचा हे सर्व काही आपण बघू शकता। इथे आपला जे की महेंद्र गाडगे अर्थ सचिव महाराष्ट्र शासन यांच्यातून माध्यमातून हा म्हणजे GR निर्गमित करण्यात आलेले आहे राज्य शासनाच्या याच्यानुसार। तर खाली आपण बघू शकता शेतकऱ्यांना हे काही संमतीपत्र आहे आणि खाली काही सर्व काही अर्जाची प्रोसेस आहे ते आपण म्हणजे संपूर्ण जाणून घ्या। संमतीपत्र सन 2023च्या खरीप हंगामातील पीक पाणी पोर्टलवर नोंदित कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या कृषी विभागाच्या अन्य योजनांतर्गत अनुदान सूचना म्हणजे सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता मी खालील म्हणजेच की सही करणारे म्हणजे तुम्हाला सर्व काही कामे करावं लागणार त्या संबंधीची माहिती या संमतीपत्राद्वारे माझ्या आधार क्रमांकाचा वापर करून त्या आधारे बायोमेट्रिक आणि किंवा म्हणजेच की शेतकरी तत्सम प्रणालीद्वारे प्राप्त म्हणजेच की वैधतेसह मला मिळवण्याच्या लाभासाठी आधार वितरित लाभ यांचे अधिनियम 1600 म्हणजे 2016 नुसार संमती देण्यात येते। शेतकरी मित्रांनो तुम्ही ही माहिती पण वाचू शकता। आता आपण अर्जाची प्रोसेस काय ते सर्व काही जाणून घ्या। तर असा अर्ज तुम्हाला तुमच्या CSC सेंटरला व्हिजिट करावं लागणार तुमच्या आसपासच्या आणि तिथे तुम्हाला हे एक शेतकरी मित्रांनो हे सर्व काही म्हणजे एक फॉर्म भेटेल। तुम्हाला हा फॉर्म जे की सबमिट करावा लागणार आहे। तुमचं इथे जे बघू शकता की म्हणजेच की शेतकरी मित्रांनो
हे बघू शकता वरच्या याच्यामध्ये तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव सर्व काही तुम्हाला इथं टाकावं लागणार आहे. त्याच्यानंतर खाली आपण बघू शकतात की पहिले नाव तुमचे आधार कार्डवरील जे पण नाव आहे, आडनाव बनलेलं नाव सर्व काही तुम्हाला इथे टाकावं लागणार. 2 ऑप्शन आहे, एक इंग्लिशमध्ये टाकू शकता आणि एक मराठीमध्ये टाकू शकता. त्याचबरोबर तुमचा खाली याच्यामध्ये शेतकरी तुम्ही बघू शकता तुम्ही की इथं तुम्हाला जे की तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. तर इंग्लिशमधून मराठीमधून जसं तुमचं तिथे आहे तसे तुम्ही टाकू शकता. आणि खास करून तुमचा इथं मोबाईल नंबर पण शेतकऱ्यांचा मोबाईल क्रमांक इथे टाकणं तुम्हाला गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमचा ज्या दिवशी तुम्ही तो फॉर्म सबमिट केला तो दिनांक टाकायचा आहे आणि अर्जदाराचे सही किंवा नाव इथे तुम्हाला टाकायचे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो खाली हे खूप महत्त्वाचं आहे, ज्यावेळेस तुमचा अर्ज अप्रूव्ह होण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. खाली आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो की संबंधित कृषी सहाय्यकाची संपूर्ण नावाची स्वाक्षरी व दिनांक म्हणजेच की आणि नाव टाकणं हे खूप अनिवार्य आहे. ज्यावेळेस तुम्ही हा फॉर्म भरसान, अर्ज घ्यासान, तर तुमचा हा फॉर्म जे की पुढे तुमच्या जिल्ह्याच्या कृषी अधिकाऱ्याकडे जाणं हे गरजेचं आहे. त्याच्यानंतरच तुमचं पुढील अप्रूव्हल होईल. तर खाली काही सामायिक खातेदारांना हरकत म्हणजे सॉरी मित्रांनो हरकत पत्र म्हणजे हे बघू शकता आपण सामायिक खातेदारांना हरकत पत्र. तर हे पण तुम्ही वाचू शकता. सन 2023च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक पाणी पोर्टलवर नोंद झालेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या योजनेचा आम्हाला लाभ घ्यायचा आहे. तर असं की शेतकरी डबल एक खाली एक फॉर्म आहे, हा पण तुम्हाला सबमिट करणं अनिवार्य गरजेचं हे राज्य शासनाच्या GRच्या माध्यमाने सुचवण्यात आलेले आहे. तर आम्ही जिल्हा, तालुका, गाव मधील म्हणजे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा इथे टाकणं आहे, तालुका तुमचा टाकणं आहे, त्याच्यानंतर गाव टाकणं आहे आणि संयुक्त खाते क्रमांक जे तुमचा खाते क्रमांक आहे तो तुम्हाला टाकण्याचे हिस्सेदार आहोत. आम्हाला अनुज्ञेय असणाऱ्या लाभाची रक्कम ही आम्ही सर्व संमतीने आमच्याकडे तील हिस्सेदार असलेल्या खाली खातेदारांची यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यास संमती देण्यात येत आहोत. तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम श्रीमती तुमची जर कधी म्हणजे लेडीज असाल तर लेडीजचं नाव टाकायचं आणि तुम्ही जर कधी म्हणजे पुरुष असाल तर हिचं नाव इथे पुढे टाकायचं आहे आणि खाते क्रमांक इंग्रजी म्हणजे मराठीमध्ये तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्याचबरोबर खाते क्रमांकाचं शेतकरी म्हणजे तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे किंवा तुमचा इतरही कोणता मोबाईल आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. आणि खाली आपण बघू शकतात की खातेदाराचे नाव आणि संमतीबाबत सही, तर तुमचं नाव टाकायचं आहे आणि सही करायची आहे. बस हा एवढाच फॉर्म आहे आणि संबंधित कृषी सहाय्यकाचे नाव व सही दिनांकासह. तर शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्हाधिकाऱ्याचे जे की सॉरी मित्रांनो जे म्हणजे की जिल्हा कृषी अधिकाऱ्याची जे की तुम्हाला इथं सही घ्यायची, दिनांक घ्यायचा आहे आणि स्टॅम्प घ्यायचं आहे. बस एवढं झाल्याच्यानंतर तुमचा फॉर्म हा सबमिट होईल. तर शेतकरी मित्रांनो तुमच्या आसपासच्या CC सेंटरला तुम्हाला जायचं आहे, व्हिजिट करायचं आहे आणि तिथे तुम्हाला तो अर्ज घेऊन तुमचा तो फॉर्म सर्व काही सबमिट करायचा. जसं की आपण व्हिडिओच्या स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं त्याप्रमाणे तुमचा तो अर्ज घेऊन त्याच्या सर्व काही सबमिट झाल्याच्या नंतर जे की तुमच्या जिल्हा कृषी म्हणजे की तुमच्या जिल्ह्याच्या कृषी सहाय्यकाकडे जायचं आहे आणि त्यांचं जे की त्या दिवशीचा दिनांक, त्यांची सही आणि त्यांचा स्टॅम्प घ्यायचा आहे आणि पुढील प्रोसेस करता तो सर्व काही तुम्ही जो अर्ज भरला आहे तो पुढे द्यायचा आहे. तो अर्ज पुढील गेल्याच्या नंतर अप्रूव्हल होईल शेतकरी मित्रांनो आणि अप्रूव्हल झाल्याच्या नंतर तुमच्या काही दिवसाच्या बादच म्हणजे 2-4 दिवसाबाद किंवा काही दिवसानंतर तुमच्या अकाउंटमध्ये महाडीबीटीच्या माध्यमातून DBTच्या माध्यमातून राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत तुमच्या अकाउंटमध्ये ते पैसे त्याची जे रक्कम ते येऊन जाईल. तर हेच होतं शेतकरी मित्रांनो सोयाबीन कापूस म्हणजे याच्या संदर्भात अर्जाचं एक माहितीपूर्ण असं अपडेट. तर व्हिडिओमधील माहितीपूर्ण वाटली असेल तर लाईक नक्कीच करा आणि पुढील असल्याचं माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. मिळूया का नवीन नोटमध्ये, तोपर्यंत जय जवान जय किसान.